नमस्कार विद्यार्थ्यांनो. परिसर अभ्यास 30 क्वेश्चन पाहणार आहोत. मागच्या गेस्ट पेपरमध्ये 30 पैकी 23 क्वेश्चन टीईटी पात्रता परीक्षेला आलेले आहेत. यावेळेस सुद्धा आपला गेस्ट पेपर आहे. ठीक आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी परिसर अभ्यासाचे जे काही 30 क्वेश्चन घेणार ते सविस्तर संपूर्ण क्वेश्चन बघूया. त्यानंतर गेस्ट पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तर गेस्ट पेपर इकडे दिलाय. पेपर 1 टोटल 150 प्रश्न आहेत. जे काही तुमचे विषय आहेत पेपर 1 मध्ये सगळे विषय आहेत. फीस 249 आहे. पेपर 2 पाहिजे असेल तर टोटल 150 प्रश्न आहेत. त्याच्यात प्रत्येक पेपरचे 2 पेपर मिळतील तुम्हाला. म्हणजे पेपर 1 चे 2 पेपर, पेपर 2 चे 2 पेपर. फीस एका पेपरचे 249 आहे. घ्यायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे 9552629563. ठीक आहे. कारण साधारणतः 83 ते 86 या रेंजमध्ये आपले 2 पेपरचे मिळून क्वेश्चन पेपर प्रत्येक टीईटीच्या पेपरला रिपीट होतात. ओके, चला बघूया. मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कुठला? मुडदूस. ओके, हा ठीक आहे. बघा, आता प्रत्येक टीईटीचा पेपर तुम्ही काढला असेल, कुठलाही काढा, परिसर अभ्यास बघितला असेल तर त्याच्यावरती कुठलं जीवनसत्व आहे आणि त्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला रोग होतो एक प्रश्न नेहमीच आहे. आता तुम्हाला मुडदूस दिलाय. मुडदूस हा विकार नेमका कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो असं दिलेलं आहे. तर बघा, मुडदूस जो आहे तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ड हा मुडदूस होतो. मग अ जीवनसत्वाच्या अभावी काय होतो? तर रातांधळेपणा. रात आंधळेपणा हा अ जीवनसत्व. ब या जीवनसत्वापासून बेरीबेरी नावाचा रोग आहे. बेरीबेरी हा ब जीवनसत्व. क पासून स्कर्वी नावाचा रोग आहे. स्कर्वी हा रोग क पासून होतो. यावर तुम्हाला एक प्रश्न, त्यामुळे चारही लक्षात ठेवा. अ, ब, क आणि ड जीवनसत्व त्याच्या अभावामुळे कुठला रोग होतो हे प्रत्येक टीईटी पेपरच्या परिसर अभ्यासला विचारलेला आहे. चला पुढं. पितळ हे संमिश्र कोणत्या 2 धातूंनी बनलेलं आहे? कुठलं संमिश्र आहे? पितळ. बघा, पितळ दिले संमिश्र कुठल्या 2 धातूंनी बनलेले त्याची ट्रिक सुद्धा सांगतो. बघा, पिताज, पिताज किंवा पिताजी करा. पिताज किंवा पिताजी. तापासून काय आहे? तांबे. आणि ज पासून जस्त. तांबे आणि जस्त. इकडे जस्त आणि निकेल दिलेला आहे. तांबे आणि जस्त कुठे? बघा, पी तांबे जस्त. इथं तांबे आहे, इथं जस्त आहे. इथं तांबे आणि जस्त हे तुमचं आहे पितळ संमिश्र. या पितळमध्ये पी पासून पितळ, ता पासून तांबे आणि ज पासून जस्त या दोघांच्या मिश्रणातून तांबे प्लस जस्त पितळ तयार होतं. त्याची ट्रिक लक्षात ठेवा, पिताजी किंवा पिताज. ठीक आहे. चल, आता याचं थोडक्यात जर पाहिलं असेल तर बघा, ट्रिक पिताज पितळ, ज्याला ब्रॉन्झ आपण म्हणतो, तांबे आणि जस्ताचं जे मिश्रण आहे. त्याच्यानंतर ब्रॉन्झ तुम्हाला विचारतात. ब्रॉन्झ ब्रॉन्झ हे कशाचं मिश्रण आहे? तर ब्रॉन्झ मध्ये काय आहे? तांबे आणि कथील आहे. तांबे आणि टीन कथील आहे. मग ब्रॉन्झची काय? ताक. ब्रॉन्झ ताक किंवा बी ताक लक्षात ठेवा. ब्रॉन्झ तापासून काय? ब्रॉन्झ मध्ये काय काय घटक आहे? तापासून तांबे आणि क पासून कथील. मग तुम्हाला खूप साऱ्या पेपरला विचारलेलं आहे. ठीक आहे. पितळ मध्ये काय आहे, ब्रॉन्झ मध्ये काय आहे, तरी लक्षामध्ये राहू द्या. चला पुढचं. आता वातावरणाचे वेगवेगळे स्तर आहे. त्या स्तरावर कुठलाही टीईटीचा पेपर काढून घ्या, त्या स्तरावरती तुम्हाला 100% प्रश्न आहे. काय दिलंय? वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा स्तर आढळतो? ओझोनचा थर आढळतो. बघा, गेस्ट पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला हा नंबर दिला, या नंबरला संपर्क करा 9552629563. ज्यांची टीईटी 2 मार्कांनी जाते, 1 मार्कांनी जाते, किंवा टीईटी ज्यांचा अभ्यासच झाला नाही त्यांनी गेस्ट पेपर घेऊनच टाका. लक्षात ठेवा, या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट गुगल पे, फोन पेचा नंबर आहे आपला. ओके. वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा थर असतो? तर कुठलं? स्थितांबरामध्ये. मग तुम्हाला त्याचे मराठी नाव, इंग्रजी नाव, पेपरमध्ये तुम्हाला दोन्ही नाव असतात, मराठी सुद्धा इंग्रजी. कुठं? तर स्थितांबरामध्ये. काय आहे? ओझोन वायूचा स्तर आहे. आता डिटेल सगळे स्तर एकदा बघूया आपण, कारण त्या स्तरावरती आतापर्यंत तुम्हाला सगळ्या टीईटीला एक प्रश्न आहे. इथे तुम्हाला सगळे स्तर दिलेत बघा, प्रत्येक इमेज दिलेला आहे. इथं पण दिले बघा, किती किलोमीटर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, सगळे डिटेल. आता थोडक्यात त्याची डिटेल मध्ये माहिती बघूया एका एका स्तराची. बघा, ठीक आहे. बघा, ट्रोपोस्फियर याची उंची किती आहे? खाली दिलंय तुम्हाला इथं. याची उंची किती? 0 ते 12 किलोमीटर याची उंची.
सरासरी 0 ते 18 दिले, 0 ते 12 किलोमीटर. सरासरी किती? 0 ते 12 किलोमीटर. वातावरणातील सुमारे 75% हवा आणि जवळपास सर्व जलबाष्प इथं आढळत. 75% हवा आणि जलबाष्प या 0 ते 12 किलोमीटरच्या स्तरामध्ये, त्याचं काय? ट्रोपोस्फियर नाव. झाले. ढग, पाऊस, वादळ आणि हिमवर्षाव हे कुठल्या स्तरात होतात हे सुद्धा प्रश्न विचारलाय, की ढग, पाऊस, वादळ आणि हिमवर्षाव कुठल्या स्तरामध्ये होतात? तर हा स्तर ट्रोपोस्फियर. सर्व हवामानातील घटना या स्तरामध्ये घडतात. उंची वाढल्यास तापमान प्रति किलोमीटर सुमारे 6.5 कमी होते. म्हणजे उंची जर याची वाढली तर याचं तापमान काय होतं? कमी होतं. एवढं लक्षात ठेवा. ओके, हा चालेल. एक लक्षात ठेवलाय. ढग, पाऊस, वादळ, हिमवर्षाव कुठल्या स्तरामध्ये होतात? तर ट्रोपोस्फियर. ओके, पुढचं. पुढचा स्तर आहे बघा, काय? स्ट्रॅटोस्फियर. त्याला स्थितांबर म्हणतात मराठीत. ओके, हा. याच्यामध्ये काय? ओझोन स्तर आहे. याच्यामध्ये दिसतं का? किती सरासरी उंची? सरासरी 20 ते 30 किलोमीटर. ओझोनचा स्तर आहे सरासरी 20 ते 30 किलोमीटर आणि सुमारे याची उंची 12 ते 50 किलोमीटर. सुमारे 12 ते 50 इथं बघा, 12 ते 50 किलोमीटर आहे. आणि ओझोनचा स्तर किती? 20 ते 50 किलोमीटर मध्ये ओझोनचा स्तर आहे. ओझोन सूर्याच्या अतिनील किरणापासून, अल्ट्रा व्हायोलेट रेंज पासून पृथ्वीचे संरक्षण करतो. उंची वाढल्यास इथं बघा, ओझोनच्या स्तरामध्ये काय होतंय? उंची वाढली की तापमान वाढतंय. इकडे याच्यामध्ये काय दिलतंय? उंची वाढल्यास तापमान कमी होतं. पहिल्या स्तरामध्ये उंची वाढली की तापमान कमी होतं. दुसऱ्या स्तरामध्ये उंची वाढली की तापमान सुद्धा वाढतं. कारण काय ते पण दिलं बघा. उंची वाढली की तापमान इथं वाढतंय. कारण ओझोन अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून उष्णता निर्माण करतं. त्यामुळे काय होतंय? ही उंची वाढल्यास त्याचं तापमान सुद्धा या दुसऱ्या स्तरामध्ये काय होतंय? वाढतंय. पुढं, हा. जेट विमान अनेकदा या स्तरात उड्डाण करतात. मग तुम्हाला विचारतात विमान आहे सरासरी कुठल्या स्तरामध्ये उड्डाण करतात? इकडे इमेज सुद्धा दिलेली असेल तुम्हाला. ओके, ठीक आहे, चालेल. दुसरा स्तर लक्षात ठेवा. तिसरा, थोडक्यात लक्षात ठेवा, यावर प्रश्न 100% आहे. नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट मला, काय करायचं ते करा. हा, तिसरा स्तर मेसोस्फियर कुठे आहे? इथं. किती आहे? 50 ते 80 किलोमीटर वरती. ओके, वातावरणातील सर्वात थंड स्तर. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की वातावरणातील खाली सगळ्यात थंड स्तर म्हणून कुठल्या स्तराला ओळखतात? तिसरा स्तर. किती आहे? 50 ते 80 किलोमीटर आहे. काय नाव आहे? मेसोस्फियर. ओके, तापमान सुमारे -90°C पर्यंत जाऊ शकतं. बहुतेक उल्का ज्या असतात त्या उल्का या स्तरामध्ये जळून नष्ट होतात. उल्का दाखवल्यात, या स्तरामध्ये काय? जळून नष्ट होतात. उंची वाढल्यास याचं तापमान कमी होतं. पहिल्या स्तरात उंची वाढली तापमान कमी, दुसऱ्या स्तरामध्ये उंची वाढली तापमान वाढतं, तिसऱ्या स्तरामध्ये सेम पहिल्या स्तराचं जे उंची वाढली तापमान कमी होतं. सेम उंची वाढल्यास तापमान कमी होतं. पहिल्या स्तरात उंची वाढली तापमान कमी, इथं उंची वाढली तापमान वाढतं, इथं उंची वाढली तापमान परत कमी होतं. पहिल्या स्तरासारखं लक्षात ठेवा. ओके, पुढं चौथा स्तर थर्मोस्फियर नाव आहे त्याचं. उष्णमंडळ दिलं त्याचं थर्मोस्फियर. किती आहे? 80 किलोमीटर ते 700 किलोमीटर थर्मोस्फियर आहे. इकडे स्पेस तुम्हाला दिलंय, दिसलं का? ओके, वैशिष्ट्य काय? तर 1000°C पेक्षा जास्त होऊ शकतं तापमान या स्तरामध्ये. आयनोस्फियर या स्तरात महत्वाचा भाग आहे. रेडिओ लहरीचं परावर्तन याच स्तरातून होतं. मग प्रश्न विचारतात की रेडिओ लहरीचं परावर्तन कुठल्या स्तरातून होतं? तर थर्मोस्फियर. ओके, उंची वाढल्यास तापमान वाढतं. इथं सुद्धा काय? पहिल्या स्तरात नंबर 1 लक्षात ठेवा, इथं उंची वाढली तापमान कमी होतं. दुसऱ्या स्तरामध्ये काय आहे? उंची वाढली तापमान वाढतं. तिसऱ्या स्तरात उंची वाढली तापमान कमी होतं. चौथ्या स्तरात उंची वाढल्यास तापमान वाढतं. एक इथं उंची वाढली तापमान कमी, तिसऱ्या याच्यात उंची वाढली तापमान कमी, दुसऱ्यात उंची वाढली तापमान वाढतं, चौथ्यात उंची वाढली तापमान वाढतं. ओके, पाचवा शेवटचा एक्सोस्फियर. काय चित्र किती आहे? 700 ते 1000 किलोमीटर सॅटेलाइट. मग हा वातावरणाचा सर्वात बाहेरील स्तर. तुम्हाला प्रश्न विचारतात की वातावरणातील सर्वात आतला स्तर किंवा वातावरणाचा सर्वात बाहेरचा स्तर कुठला आहे? तर हा
एक्सोस्फिअर हा वातावरणाचा सगळ्यात बाहेरचा स्तर आहे। याच्यामध्ये हवा अत्यंत विरळ असते। इथं हायड्रोजन हेलियम वायू प्रामुख्याने आढळतात। प्रश्न विचारतात हायड्रोजन आणि हेलियम वायू कुठल्या स्तरामध्ये प्रामुख्याने आढळतात, तर तो हा एक्सोस्फिअर सगळ्यात बाहेरील स्तर। अनेक कृत्रिम उपग्रह या परिसरात परिभ्रमण करतात। कुठल्या स्तरामध्ये कृत्रिम उपग्रह परिभ्रमण करतात, हा सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे। तर कुठला सगळ्यात शेवटचा लक्षामध्ये ठेवा। याच्यावरती डिटेल घेतोय कारण हे प्रश्न तुम्हाला पेपरला येतील। आता जरी तुमचा पेपर कॅन्सल झालाय, येणाऱ्या पेपरमध्ये असतील हेच प्रश्न, याच प्रकारचे प्रश्न आपण गेस्ट पेपरमध्ये काढले। गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर तुम्हाला इकडे नंबर दिलाय, त्या नंबरला संपर्क करायचा आहे किंवा डायरेक्ट गुगल पे, फोन पे करायचं, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा। पेपर 1 पाहिजे असेल तर पेपर 1 सांगायचा, हिंदी विषय असेल तर हिंदी सांगायचा। पेपर 2 पाहिजे असेल त्याच्यात हिंदी आहे का, त्याच्यासोबत समाजशास्त्र आहे की मॅथ आणि सायन्स आहे ते पण सांगायचं। ठीक आहे, चला बघूया। महाराष्ट्रात जगातील एकमेव क्षारमुक्त महाराष्ट्रात जगातील एकमेव क्षारयुक्त पाण्याचं सरोवर कुठल्या जिल्ह्यात? आता बघा, महाराष्ट्र विचार केलं, क्षारयुक्त पाण्याचं सरोवर एकच आहे महाराष्ट्रात जे उल्कापातामुळे निर्माण झालेले, ते म्हणजे लोणार सरोवर। कुठलं? लोणार। मग प्रश्न तुम्हाला तसं न विचारता काय विचारलं बघा ना, महाराष्ट्रात जगातलं एकमेव क्षारयुक्त पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न तोच आहे, फक्त फिरवलाय म्हणून तुम्हाला तो कळला नाही। लोणार सरोवर कुठल्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये। लक्षामध्ये ठेवा, प्रश्न तुम्हाला ओळखीचा आहे पण तो फिरवलाय, असाच प्रश्न फिरवतात। पुढचा 5 नंबरचा, आणि हा पाठ करा। पाठ म्हणजे पाठच करा। शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? अष्टप्रधान मंडळ तुम्हाला पाठच असलं पाहिजे। आजपर्यंतच्या सगळ्या टीईटी पेपरमध्ये 2 प्रश्न प्रत्येक टीईटी मध्ये आहेत। 2 प्रश्न माहिती नसेल, गेले 2 प्रश्न। ठीक आहे, न्यायाधीश म्हणून कोण? आता बघा या ठिकाणी सगळं डिटेल अष्टप्रधान मंडळ, आणि याचा फोटो सुद्धा आपण कशातून घेतलाय? पाठ्यपुस्तकातूनच घेतलेला आहे। इमेज काढली त्याची पाठ्यपुस्तकातून आणि तुम्हाला इथे दाखवली बघा। ठीक आहे, मोरो त्रिंबक पिंगळे कुठलं पद आहे? प्रधान नावाचं पद आहे पिंगळेच। ठीक आहे, दिसत नाही काय? हे थोडस वेगळं घ्या। ठीक आहे, प्रधान दिसतंय क्लिअर। काय काम आहे? राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे। प्रधानाचं काम काय? राज्यकारभार चालवणे, जिंकलेला जो काय प्रदेश आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित लावणे, पाहणे। कोण आहेत प्रधान? मोरो त्रिंबक पिंगळे। पिंगळे हे प्रधान आहे। ओके, चला पुढे। रामचंद्र नीलकंठ मुजुमदार कोण आहेत? मुजुमदार। पद कुठलं आहे त्यांचं? अमात्य पद आहे। रामचंद्र नीलकंठ मुजुमदारांचं अमात्य पद आहे। त्यांचं काम काय आहे? तर राज्याचा जमा खर्च पाहणे। जमा खर्च पाहणे अमात्याचं काम आहे। कोण अमात्य? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार। अण्णाजी दत्तो सचिव। सचिवाचं काम सरकारी आज्ञापत्र तयार करणे। सरकारी आज्ञापत्र तयार करणं सचिवाचं काम। कोण? अण्णाजी दत्तो। दत्ताजी त्रिंबक वाकनीस हा मंत्री आहे। मंत्र्याचं काम काय? पत्रव्यवहार सांभाळणे। पत्रव्यवहार सांभाळणे। त्यानंतर हंबीरराव मोहिते सेनापती। सेनापतीचं काम सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्य रक्षण करणं हे सेनापतीचं काम। त्याच्यानंतर सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर म्हणून आहेत, हे सुमंत आहे। सुमंतांचं काम काय आहे? तर परराज्याशी संबंध ठेवणे, हे सुमंताचं काम। निराजी रावजी कोण आहे? जे आताचा प्रश्न विचारतात, न्यायाधीश। निराजी रावजी न्यायाधीश आहे, यांचं काम न्यायदान करणे। आणि पंडितराव आहे। पंडितराव कोण आहे? तर मोरेश्वर पंडितराव आहे, यांचं काम काय? तर धार्मिक व्यवहार पाहणे। आता हे जे अष्टप्रधान मंडळ आहे, एक तर तुम्हाला नाव विचारतात, पद विचारतात किंवा त्याचं काम विचारतात। हे पाठ करा। 2 प्रश्न तुमची कुठलाही टीईटीचा पेपर असू द्या, कुठलाही काळा परिसर अभ्यास पेपर बघा, 2 प्रश्न याच्यावरती आहे। त्यामुळे हे पाठ करा, सगळी व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला 2 प्रश्न येतील। ओके, चल झाले। पुढचा भारतीय, आता हे कलम सुद्धा महत्वाचे आहेत, खूपच महत्वाचे बघा। भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला जातो? सोपा प्रश्न आहे, खूप जण चुकतात। किती? तर कलम 17। कलम 17 काय? अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे कलम 17 नुसार।
कलम 14 तुम्हाला विचारलंय, कलम 15 तुम्हाला विचारलंय, कलम 17 खूप वेळा विचारलंय, कलम 21 सुद्धा विचारलंय. या चारही कलमामध्ये काय आहे ते सुद्धा आपण एकदा बघूया. बघा, या चारही कलम महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कलम 14 वरती कलम दिले. कलम 14 काय आहे तर आहे कायद्यापुढे समानता, सर्वांना समान वागणूक. कलम 15 आहे भेदभावास मनाई. कशासाठी? जात, धर्म, जात, लिंग, वंश आणि जन्मस्थान भेदभाव केला जाणार नाही. हे काय सांगतो तुम्हाला? कलम 15. कलम 17 आताच्या प्रश्नामध्ये अस्पृश्य निर्मूलन. अस्पृश्य हा पूर्णपणे अस्पृश्यता रद्द आहे, ती पाळण्यास त्या ठिकाणी काय आहे? गुन्हा आहे. कलम 21 जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्यासंदर्भात आहे. सन्मानाने जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला जे देते ते कलम 21 आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. हा, गेस्ट पेपर मिळून जाईल. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला हाय करा. टीटी पेपर 1 किंवा टीटी पेपर 2 करा. हा नंबर दिलाय, या नंबरला संपर्क करा. कारण मागच्या वेळेस खूप सारे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, ओके. चल, जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला 5 जून सुद्धा विचारले. पर्यावरण दिन खूप वेळा प्रश्न आहे. वसुंधरा दिन हे सुद्धा विचारले. आणि आपला जागतिक आरोग्य दिन कधीचा आहे तर 7 एप्रिल. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे, हे सुद्धा तुम्हाला खूप वेळा विचारलंय. चारही बघूया. बघा, 7 एप्रिल सर्वाधिक वेळा टीईटीला यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बघ, 7 एप्रिल आरोग्य दिन, 22 एप्रिल वसुंधरा दिन, 16 सप्टेंबर ओझोन दिन आणि 5 जून पर्यावरण दिन. हे चारही स्क्रीनशॉट मारा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये असेल. ओके, चल पुढं. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? स्वादुपिंड, थायरॉइड, यकृत, लाळ ग्रंथी. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, ज्याला लिव्हर आपण म्हणतो. हे लिव्हरच, हे लिव्हर आहे. हा लिव्हरचा त्या ठिकाणी सेम आकार दिलेला आहे. आता थोडक्यात या संदर्भामध्ये क्वेश्चन माहिती घेऊया आपण नेमकी. बघा, यकृत, लिव्हर म्हणजेच यकृत मराठीत म्हणतात, इंग्रजीत लिव्हर म्हणतात. लिव्हर महत्वाची स्थान कुठे? पोटाच्या उजव्या वरच्या भागामध्ये लिव्हर आहे. ठीक आहे, एकूण असं जर उभं राहिलं तर हा पोटाचा उजवा भाग आहे. डायफ्रामाच्या खाली, हे इथं तुम्हाला दिले स्टमच, त्याच्या खाली. त्यानंतर काय? सरासरी वजन किती? प्रौढ व्यक्ती सुमारे 1.2 ते 1.8 किलोग्राम वजन असतेच. रंग कसा आहे? लालसर तपकिरी रंग असतो. वैशिष्ट्य, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आणि अंतर्गत अवयवापैकी सर्वात मोठ्या अवयवापैकी एक आहे. यकृताचे प्रमुख कार्य काय आहे? त्याचं कार्य काय तर पित्तरस तयार करतं आणि जो चरबीच्या पचनास मदत करतं हे कोण? लिव्हर. रक्तातील विषारी पदार्थाचं विसहरण करतो लिव्हर. अतिरिक्त जे काही ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करतं किंवा साठवून ठेवतं. प्रथिनाचं चयापचय आणि रक्त गोठवणाऱ्या घटकांची निर्मिती करतं लिव्हर. जीवनसत्व ए, डी, ई, के आणि B12 तसेच लोह यांचा साठा ठेवतो लिव्हरच. औषधाचं चयापचय करतं. परीक्षेसाठी महत्वाचं काय? सर्वात मोठी ग्रंथी यकृत, ज्याला आपण लिव्हर म्हणतो. सर्वात मोठे अंतर्गत अवयव हे सुद्धा लिव्हरच आहे, यकृत. सर्वात मोठे बाह्य अवयव जर असेल तर मग ते स्किन आहे, आपण त्वचा म्हणतो. ही माहिती थोडक्यात लक्षात ठेवा, यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. खालीपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही? पश्चिम वाहिनी नदी कुठली नाही? नर्मदा अशी वाहते वरतून, पश्चिम वाहिनी आहे. तापी सुद्धा आहे आणि वैतरणा. आता कोकणातल्या सगळ्यात नद्या पश्चिम वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी नद्या कुठे मिळतात रे बाबांनो? अरबी समुद्राला. प्रश्न विचारतात तुम्हाला की पश्चिम वाहिनी नद्या ह्या कुठल्या समुद्राला मिळतात? तर अरबी समुद्राला. आणि गोदावरी ही आहे पूर्व वाहिनी नदी. म्हणजे इथं तुम्हाला पश्चिम वाहिनी नाही विचारलंय, तर गोदावरी ही कशी आहे तर पूर्व वाहिनी नदी आहे, पूर्व वाहिनी. पश्चिम वाहिनी आहे का? नाही. ओके, चल आता बघा, इथं तुम्हाला नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये तुम्हाला इकडं पश्चिम वाहिनी नद्या दिल्या: नर्मदा, तापी, माही, साबरमती, उल्हास, वैतरणा, या सगळ्या. पूर्ववाहिनी गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी, सोन, दामोदर, महानंदा. या सगळ्या कुठल्या आहेत तर पूर्ववाहिनी. गंगा, यमुना, गंगा, ब्रह्मपुत्रा हे ज्या नद्या आहेत तर ह्या कुठल्या? पूर्ववाहिनी नद्या आहेत. पूर्ववाहिनी म्हणजे इकडून अशा वाहणाऱ्या आणि कुठे मिळणाऱ्या तर बंगालच्या उपसागराला त्या वाहत आहेत.
यमुना असेल, गंगा असेल, सगळे इकडे. इकडे काय आहे? बंगालचा उपसागर. इकडे वाहणाऱ्या मग ही साबरमती, नर्मदा, तापी आणि कोकणातल्या सगळ्या नद्या हे कुठे आहेत? अरबी समुद्राला. अरबी समुद्राला ज्या नद्या मिळतात त्या पश्चिमवाहिनी नद्या सगळ्या, बंगालच्या उपसागराला मिळतात सगळ्या पूर्ववाहिनी नद्या आहे. ओके, चल पुढं. सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाज स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली. कधी कधी तुम्हाला विचारतात कधी केली आहे, तर 1873 लक्षात ठेवा. ची तारीख जर विचारली तर 24 सप्टेंबर 1873 लक्षात ठेवा. या दिवशी काय झालेले आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. खूप वेळा विचारलेला आहे. हे सगळे रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला घेतो मी खूप वेळा, आणि यावेळी सुद्धा यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला टीईटी पेपरला रिपीट झालेले दिसतील. ओके, ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कुठला आहे? ध्वनीची तीव्रता, वारंवारता आपण हर्ट्स मध्ये मोजतो. ध्वनीची वारंवारता, वारंवारता कशामध्ये? हर्ट्स मध्ये मोजतो आपण. आणि ध्वनीची तीव्रता मोजायची तर आपण ती डेसिबल मध्ये मोजतो. कशामध्ये? डेसिबल मध्ये. त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कुठला आहे? तर डेसिबल आहे. हर्ट्स मध्ये आपण वारंवारता, आणि डेसिबल किती? 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स डेसिबल पर्यंत आपण ते ऐकू शकतो. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? क्षेत्रफळ त्याचा नकाशा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघा. तर अहिल्यानगर, पहिलं अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगरचा नकाशा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे. लोकसंख्येने जर तुम्हाला सगळ्यात कमी क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा जर विचारला तुम्हाला इकडं, तर मुंबई शहर आहे. खाली मुंबई शहर, मुंबई शहर. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. लोकसंख्येने जर विचार केला, लोकसंख्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तर ठाणेच. आज भी उत्तर ठाणेच करायचं. 2011च्या जनगणनेनुसार ठाण्याचा. कळतंय का? हो, आताची जनगणना आल्यानंतर, त्यांची आकडेवारी आल्यानंतर, जाहीर झाल्याच्या नंतर मग चेंज होईल. ठाणे 2 नंबरचा जिल्हा विचारला तर मग तो पुणे आहे. लोकसंख्येनुसार पुणे, पण 1 नंबर विचारतात त्यामुळे ठाणेच लक्षामध्ये ठेवा. थोडक्यात त्याची माहिती तुला दिली इकडे तुम्हाला. ओके, हरकत नाही. जिल्हा अहिल्यानगर कुठल्या विभागामध्ये येतो? तर नाशिक विभागामध्ये येतो. क्षेत्रफळ किती आहे त्याचं? 17,048 चौरस किलोमीटर आहे. ओके, घटक राज्याच्या संवैधानिक प्रमुख कोण असतो? बघा, कार्यकारी प्रमुख आणि संविधानिक प्रमुख असतात. तर संविधानिक प्रमुख कोणाचा? घटक राज्याचा. म्हणजे समजा आपल्या महाराष्ट्र राज्याचा संविधानिक प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री आहे की राज्यपाल आहे? तर संविधानिक प्रमुख हे पद आहे राज्यपालाचं. राज्यपाल हा संविधानिक प्रमुख आहे. ठीक आहे. वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर मुख्यमंत्री असतो. पुढं आता संदर्भामध्ये राज्यपालावर तुम्हाला प्रश्न नेहमी विचारलेला आहे नागरिकशास्त्र याच्यामध्ये, तर थोडक्यात काही कलम पाहणं गरजेचं. बघा, कलम 153 कशा संदर्भात आहे? कलम 153 तर कलम 153 काय? तर प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. हे कलम 153 सांगतं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. ठीक आहे. एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. कलम 154 राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे निहित असते. मात्र ही सत्ता मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते यूज करतात. ठीक आहे. इतर महत्वाचे कलम 155 राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. अनेक वेळा विचारतात की राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. तर कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. त्यानंतर कलम 156 आहे, राज्यपालाचा कार्यकाल साधारणतः 5 वर्ष असतो, परंतु राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. राष्ट्रपतीला वाटलं त्यांना काढून टाकायचं ते काढून टाकू शकतात. तो त्यांना अधिकार कलम 156 ने दिलेला आहे. कलम 163 काय आहे? राज्यपालाला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद त्या ठिकाणी असेल. कलम 164 मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार किंवा कोण करतात? तर राज्यपाल करतात. कलम 164 नुसार या कलमावर स्क्रीनशॉट मारून घ्या. एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ओके, कलम नाही विचारणार कारण कलमावर शक्यतो नाही क्वेश्चन, राज्यपालावरचे.
वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू हवेतून शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात, तर तो आहे कार्बन डायऑक्साइड. चला आपण CO2 म्हणतो. ओके, कार्बन डायऑक्साइड सोपा आहे. चला पुढचं. तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नवीन नाव दिले? राजगड, रायगड, प्रचंडगड, विशाळगड. सुरुवातीला तोरणा किल्ला जो आहे, त्या तोरणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलं नाव दिलं? तर प्रचंडगड नाव दिलेलं. कुठलं? प्रचंडगड. ओके, चौथीचं पाठ्यपुस्तक असेल, सातवीचं पाठ्यपुस्तक असेल, एकदा वाचा. त्यातले तुम्हाला एक 7-8 क्वेश्चन पेपरला दिसतील आलेले. पुढचं. हा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख. प्रशासकीय प्रमुख एक लक्षातच ठेवा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रश्न 100% आहेच. तर कोण असतो ग्रामपंचायतचा? तर ग्रामसेवक हा असतो ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख. मग तुम्हाला पंचायत समिती विचारतात, आधी लिहित ऑलरेडी आहे, याला आपण BDO म्हणतो. काय म्हणतो? BDO. हा आहे पंचायत समितीचा, पंचायत समिती. या पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख किंवा त्याला सचिव म्हणतो सरळ सरळ, हा आहे BDO. त्याच्यानंतर तुम्हाला झडपीचा विचारतात, जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख किंवा त्या ठिकाणी सचिव कोण आहे? तर DYCO. लक्षात ठेवा, DYCO. ओके, चल. हा, TETचा गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, लक्षात ठेवा. इकडे नंबर दिसतोय, या नंबरला संपर्क करा. 9552629563. गेस्ट पेपर 1 असेल, गेस्ट पेपर 2 असेल, प्रत्येकाची फीस वेगवेगळी आहे, 249 रुपये. ओके, चल. प्रश्न आहे, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणतं संप्रेरक, ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, हे आवश्यक असतं? तर कुठलं? इन्सुलिन. हे काय करतं? रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन्स आहे, ज्याला आपण पॅनक्रियास म्हणतो. ओके, लो ब्लड ग्लुकोज, हाय ब्लड ग्लुकोज. इथं थोडक्यात इन्सुलिन म्हणजे काय माहिती असेल हरकत नाहीये, पाहणं गरजेचं आहे. इन्सुलिन एक महत्वाचं संप्रेरक आहे, एक हार्मोन्स आहे. ते स्वादुपिंड, इथं दिसतो स्वादुपिंड, पॅनक्रियास, लॉंगरहन्सच्या बेटातील बीटा पेशी तयार करतं. काय करतं? बीटा सेल रिलीज. बीटा सेल काय? बीटा पेशी तयार करतं. त्याचं मुख्य कार्य काय आहे? तर रक्तातील ग्लुकोज म्हणजे साखर जे आहे ते साखरेचं नियंत्रित करणं किंवा नियंत्रित ठेवणं, हे त्याचं महत्वाचं काम आहे. रक्तातील अतिरिक्त जी काही ग्लुकोज आहे ते पेशीमध्ये प्रवेश करण्यास मदत करतं. अतिरिक्त ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून ते यकृत म्हणजे लिव्हरकडे व स्नायूमध्ये साठवण्याचं काम कोण करतंय? पॅनक्रियास. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतंय, सोबत ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोजचा उपयोग होण्यास मदत करतं. आणि इन्सुलिनची कमतरता जर झाली शरीरामध्ये तर काय होतंय? तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतंय, मधुमेह होऊ शकतो. आणि लक्षणं कुठले आहेत? तर वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन कमी होणे आणि थकवा, हे त्याचे महत्वाचे लक्षणं आहेत. पुढं, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला आहे? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय बरं का पेपर 1 ला परिसरमध्ये. तर गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. पुढं, कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? आता वेगवेगळे जलाशय आहे, नागसागर असेल, ठीक आहे, कोयना असेल, तर ते जलाशय देतात आणि तुम्हाला त्याचं नाव काय असं विचारतात. तर सर्वाधिक तुम्हाला कोयना धरण विचारलेलं आहे, जलाशयाचं नाव काय आहे? तर शिवसागर हे नाव कोयना धरणाला आहे. आपल्या पैठणच्या जायकवाडीला काय? नाथसागर नाव आहे, जायकवाडी. आता काही धरण आहेत त्याचे काही स्क्रीनशॉट दिलेले आहेत, ते पाहणं गरजेचं आहे बघा, खूप याच्यावरती प्रश्न आहे. आता कोयना धरणाचं नाव काय आहे? तर शिवसागर नाव आहे कोयना धरणाचं. कुठल्या नदीवर आहे? कोयना धरण अर्थात कोयना नदीवरच आहे. आणि जिल्हा कुठला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बघ, जायकवाडी धरण त्याचं नाव काय? तर नाथसागर धरण आहे, गोदावरी नदीवर आहे. आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ते आहे. पुढं, उजनी धरण आहे, त्याचं नाव उजनी जलाशय आहे. कुठल्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे. आणि जिल्हा कुठला आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढं, येलदरी धरण आहे, कुठल्या, त्या धरणाचं नाव काय? तर सिद्धेश्वर जलाशय नाव आहे त्याचं. कुठल्या नदीवर आहे? तर पूर्णा नदीवर आहे आणि परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढं,
पानसेत धरण आहे, त्याचं नाव तानाजी सागर आहे, आंबी नदीवर आहे आणि पुणे या जिल्ह्यामध्ये ते धरण आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारतात, लक्षामध्ये राहू द्या. चला पुढचा क्वेश्चन. काय क्वेश्चन? सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या स्वरूपामध्ये असते? विद्युत ऊर्जा असते का? नाही. रासायनिक नसते, अणु नसते. उष्णता ऊर्जा असते व प्रकाश ऊर्जा असते. कशापासून मिळते? तर सूर्यापासून मिळते. पुढं झालंय का? हा. घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? आता हा प्रश्न तुम्हाला कलमासह दाखवलेला आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतंय? तर राष्ट्रपती करतात. कोण करतंय? राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. लक्षामध्ये राहू द्या. ओके. आता बघा, प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार अपतन कोन आणि परावर्तन कोन यांच्यात कोणता संबंध असतो? अपतन कोन म्हणजे आय आणि परावर्तन कोन म्हणजे आर. इथे दिले तुम्हाला. अपतन कोन हा आणि हा परावर्तन कोन यांच्यामध्ये संबंध कसा असतो? कसा संबंध असेल? बरोबर आहे, हा इकडून यायला इथं परावर्तन आणि इकडे चाललाय म्हणजे आय इज इक्वल टू आर, हा असा संबंध त्या ठिकाणी असेल. ओके. तुम्हाला थोडक्यात दिलं इथं बघा. प्रकाश परावर्तन म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण एखाद्या गुळगुळीत किंवा चमकदार पृष्ठभागावर पडतो, म्हणजे असं पडलाय, तो पुन्हा त्याच माध्यमात परत जातो. या प्रक्रियेला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जिकडून आलं तिकडून जातो. आरशात दिसणारे प्रतिबिंब, शांत पाण्यात दिसणारी प्रतिमा, स्टीलच्या भांड्यात पडलेला प्रकाश. 23 नंबरचा क्वेश्चन. संविधानातील कोणत्या कलमानुसार 6 ते 14 या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जातं? आणि तोच आता मूलभूत अधिकार सुद्धा झालेला आहे. तर कलम आहे 21 कुठं आहे? कलम 21 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं. हे मूलभूत कलमामध्ये दिलं जातं. 86वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, या 86व्या घटना दुरुस्ती कधी झाली? 2002 मध्ये. आणि हे कलम 21A भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं आणि तो आता मूलभूत अधिकार म्हणून जाहीर झाला आहे सध्याच्या. ठीक आहे. कलम 51 तुम्हाला सांगितलं भाग 4A. काय सांगितलं तो? भाग 4A कलम 51A हे दोन्हीही कशामध्ये आहे? तर मूलभूत कर्तव्य. लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? भाग 4A मध्ये आहे. त्याचं कलम किती आहे? कलम 51A आहे. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला नव्हतं. 42वी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यानंतर या 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य ऍड केली. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती. 10 किती होती? 10. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती आणि मग ह्या 42 10 कधी? 42व्या घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य ऍड केली. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती झाली, ही पुन्हा 2002 ची. या 86 घटना दुरुस्तीने परत 10 आणि अजून एक मूलभूत कर्तव्य ऍड केलं. सध्याच्या घडीला भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत. लक्षात ठेवा जर प्रश्न आला तर. ओके. चल पुढं 24. काय आहे? खालीपैकी कोणता खडक हा अग्निजन्य प्रकारचा आहे? अग्निजन्य प्रकारचा खडक कुठला आहे? चुनखडक, बेसाल्ट, वाळूचा खडक, संगमरमर. तर बेसाल्ट खडक हा अग्निजन्य प्रकारामध्ये येतो. आता यावर प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात म्हणून लक्षात ठेवा. हे याच्यावरती जर प्रश्न आला तुम्हाला येणारा टेट, आता कॅन्सल झाला पेपर, पुढच्या याच्यात असेल प्रश्न, लक्षात ठेवा. खडक दिलाय तुम्हाला इकडे बेसाल्ट खडक आणि ग्रेनाइट खडक हे कुठल्या प्रकारामध्ये येतात? तर अग्निजन्य प्रकारामध्ये येतात. त्याच्यानंतर वाळूचा खडक आणि चुन खडक हे औषधिक प्रकारामध्ये येतात. त्याच्यानंतर संगमरमर, स्लेट, कार्ट्राइट आणि नाईस, तर हे चारही रूपांतरित खडक या प्रकारामध्ये येतात. याचा स्क्रीनशॉट मारा किंवा 2-3 वेळेस लक्षात ठेवा, लावून जा. आता एखादं कुठलंही तुम्हाला असं, आता इस्रोचे मुख्य कार्यालय दिले, विचारले कुठली संघटना असेल
ठीक आहे. WHO असेल, WTO असेल, तर त्याचं सुद्धा तुम्हाला मुख्यालय खूप वेळा विचारतात, तर ते सुद्धा लक्षामध्ये ठेवा. WTOचं मुख्यालय कुठे आहे, WHO मुख्यालय कुठे आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तसंच इस्रोचं मुख्य कार्यालय कुठे आहे असं तुम्हाला प्रश्न केलेला आहे. तुम्हाला इकडे इस्रोची इमेज सुद्धा दाखवलेली आहे. तर कुठं, बेंगलोर. बेंगलोर या ठिकाणी इस्रोचं मुख्य कार्यालय आहे. इस्रो म्हणजे काय, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था आहे. स्थापना लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1969 ला याची स्थापना झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रमुख उद्दिष्ट काय याचं, तर उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण करणं, त्याचं अंतराळ संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणं हे आपल्या इस्रोचं काम आहे. महत्वाची माहिती, मुख्यालय बेंगळुरू, राज्य कर्नाटक इथं आहे. संस्थेची स्थापना 1969 ला झालेली. या संस्थापक कोण आहेत इस्रोचे, तर विक्रम साराभाई आहेत. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक, तुम्हाला प्रश्न विचारतात ऑनलाईन मध्ये की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात, तर विक्रम साराभाईला म्हणतात, लक्षात ठेवा. व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र कुठं आहे, तर सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे. प्रक्षेपण. ओके, पुढं 26 नंबरचा क्वेश्चन. शरीराचा समतोल राखण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम तर कोण करतं, तर लहान मेंदू. लहान मेंदूकडे हे काम आहे. गेस पेपर घ्यायचा असेल तर फीस आहे पेपर 1 ची, लक्षात ठेवा. पेपर 1 त्याच्यामध्ये हिंदी विषय असेल, 249 रुपये फीस आहे. गेस पेपर 2 याची सुद्धा फीस 249 रुपये आहे. एका पेपरमध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन मिळतील. असे तुम्हाला 150 क्वेश्चनचे 2 पेपर म्हणजे साधारणतः 300 क्वेश्चन मिळतील. मागच्या 300 पैकी 86, 83 ते 86 क्वेश्चन आपल्या टीईटीला आलेले आहेत. त्यामुळे गेस पेपर घ्या. ज्यांना घ्यायचा असेल तर हा नंबर देतोय, ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, 95 52 62 95 63. ठीक आहे, ओके. किंवा इकडे सुद्धा नंबर तुम्हाला दिलाय, बघून घ्या. चला पुढचा क्वेश्चन. अजिंठा वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, हा सोपा क्वेश्चन आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तांबड्या रक्तपेशीचे आयुष्य साधारणतः किती दिवस आहे, 3-4 वेळेस हा पण रिपीट झालाय. आरबीसीचा आयुष्य काल किती आहे, तर 120 दिवसाचा आहे. सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात. सूर्य हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात, अपसूर्य. तर त्या स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणतात, उपसूर्य. आता दोन्ही फरक बघूया आपण. बघा, लक्षात ठेवा, हे पाहणं गरजेचं आहे, तुम्हाला माहिती असतं, कारण यावर परत प्रश्न येऊ शकतो. ओके, बघा. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षामध्ये फिरते, त्यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे वर्षभर कधीच सारखं राहत नाहीये. ठीक आहे. मग उपसूर्य स्थिती म्हणजे काय, तर पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. उपसूर्य. उपसूर्य स्थिती हा सूर्य आहे आणि पृथ्वी आपली आता ही सूर्याच्या अगदी जवळ आहे. मग या स्थितीला काय म्हणतात, तर उपसूर्य. उपसूर्य स्थिती काय आहे, पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ आहे. आता लांब कधी असते ती, तर 3 जानेवारीला. सुमारे अंतर किती, 14.71 कोटी किलोमीटर आहे. आता अपसूर्य स्थिती ही कशी आहे, तर पृथ्वी सूर्यापासून दूर असते. कधी असते, 4 जुलैला. ही तर पृथ्वी आहे, हा सूर्य, म्हणजे अंतर लांब आहे जास्त, त्याला काय म्हणतात, तर अपसूर्य. अपसूर्य स्थिती ती कधी असते, तर ती असते 4 जुलैला. 4 जुलैला आता ही या प्रकारची पृथ्वी आणि सूर्यात जास्त अंतर आहे, त्याला अप म्हणतात. पृथ्वी आणि सूर्यामध्ये कमी अंतर आहे, त्याला उप म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, चला इथं बघा, अप म्हणजे काय, तर सूर्यापासून सर्वात दूरची स्थिती. उप म्हणजे काय, सूर्याच्या सर्वात जवळची स्थिती. संपात म्हणजे काय, दिवस आणि रात्र जवळजवळ समान आहे, त्याला संपात म्हणतात. आणि ग्रहण, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका विशिष्ट रेषेत आल्याने घडणारी खगोलीय घटना, हे सगळंच तुम्हाला विचारतात. 30 नंबरचा क्वेश्चन. ग्रामसभेचं अध्यक्षपद कोण भूषवतो, कोण, तर ग्राम सेवक का नाही, तर सरपंच ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवतात. कोण, सरपंच. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आपण जो मागच्या वेळेस नुसतं युट्यूबला लेक्चर घेतले परिसर अभ्यास, त्यातले 23 क्वेश्चन, जो काही गेस पेपर घेतला तर त्यातले 23 क्वेश्चन 30 पैकी आलेले आहेत.
आणि टोटल पेपरवर एकूण 300 क्वेश्चन आपण घेणार. पेपर 1चे तुम्हाला 2 पेपर मिळतील, पेपर 2चे तुम्हाला 2 पेपर मिळतील. हा नंबर दिलाय, गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर या नंबरला व्हॉट्सअप करा. गुगल पे फोन पे नंबर आहे, डायरेक्ट 249 करा. पेपर 1 दोघांना, पेपर 1 पेपर 2 दोन्ही पाहिजे असेल 498 करा, तुम्हाला पेपर मिळून जाते. ठीक आहे, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चालेल, ओके, डन.